नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी पालन करत असाल, मेंढी पालन करत असाल किंवा बोकड संगोपन त्या ठिकाणी करत असाल तर त्या पशुपालकांसाठी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्या या शेळ्यांचे, मेंढ्यांचे, बोकडांचे वजन कशा पद्धतीने झपाट्याने त्या ठिकाणी वाढवू शकतो. आपण आपल्या या पशूंना कुठल्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करायचा की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण आपल्या या शेळ्यांना, मेंढ्यांना, बोकडांना फक्त चारा देऊन त्यांचे वजन जे आहे तर ते वाढत नसते. मग मित्रांनो, त्यांच्या आहारामध्ये आपण प्रोटीन्स असतील, त्यानंतर विटॅमिन्स असतील किंवा मिनरल्स असतील किंवा आपण त्यांचे जे काही लिव्हर आहे तर ते चांगले ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही 2 औषधं सांगणार आहोत की त्यांचा जर वापर आपण आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, बोकडांमध्ये किंवा लहान जर कुठले पिल्लं असतील तर त्यांच्यामध्ये जर केला तर त्यांच्या वजनाची वाढ ही आपल्याला नक्कीच झपाट्याने होताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्या या पशूंची वाढ झपाट्याने करायची असेल तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण आपल्या या शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा बोकड असतील त्यांना कुठलेही औषध देण्याच्या आधी सर्वात पहिले जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे आपण त्यांचे जंत निर्मूलन करून घ्यायचे आहे. मग मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये जर गाभण शेळ्या, मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण फेनबेंडाझोल किंवा आयव्हरमेक्टिन या औषधाने त्यांचे जंत निर्मूलन करून घ्या. आणि आपले बोकड असतील किंवा लहान करडं कोकरा असतील तर त्यांच्यामध्ये आपण अल्बेंडाझोल असेल किंवा इतर कुठले टॉनिक असतील, फॅस्मिन डीएस सारखे औषध असतील, क्लोसांटेल सारखे औषध असेल तर त्यांचा वापर त्यांच्यामध्ये करू शकतो आणि त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी आपण करू शकतो. मित्रांनो, या जंत निर्मूलनानंतरच आपण आपल्या या शेळ्या, मेंढ्यांना, बोकडांना आपण जे काही औषधं सांगणार आहोत तर त्यांचा त्या ठिकाणी वापर हा करायचा आहे. कारण मित्रांनो, त्यांच्या शरीरामधील जे काही जंत आहेत त्यांचा प्रथमतः नायनाट करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपण त्यांना जे काही नंतर औषधं देणार आहोत तर त्यांच्या शरीरासाठी शोषण व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला फायदा हा चांगला मिळेल. सोबतच त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे जंत आहेत तर ते तर बाहेर जातीलच आणि त्यांची वाढ ही झपाट्याने होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वात पहिले आपण कुठलेही औषधं देताना आपल्या पशूंना विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील किंवा मिनरल मिक्सचरच्या पावडर असतील, लिक्विड कॅल्शियम असतील तर हे देताना सुद्धा आपण प्रथमतः त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी जर केले तर आपल्याला अत्यंत सुंदर रिझल्ट या औषधांचे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. मित्रांनो, जंत निर्मूलनानंतर आपण जे काही औषध आपल्या या शेळ्या, मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये त्या ठिकाणी वापरायचे आहे तर त्यामधील पहिले जे काही औषध आहे तर ते म्हणजे आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड हिपावेज या औषधाचा वापर आपल्या या पशूंमध्ये करायचा आहे. मित्रांनो, हिपावेज हे जे औषध आहे तर ते अत्यंत प्रभावी लिव्हर टॉनिक आहे. यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विविध प्रकारचे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, त्यासोबतच यामध्ये आपल्याला लिव्हर एक्स्ट्रॅक्ट दिलेले आहे. मित्रांनो, या हिपावेज लिक्विडच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही भूक आहे तर ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंचे खास करून या शेळ्या, मेंढ्यांचे, बोकडांचे जे काही लिव्हर आहे तर त्याला मजबूती देण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. त्यांच्या लिव्हरवरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस त्या ठिकाणी येऊ न देण्यासाठी या हिपावेज लिक्विडचा आपल्याला फायदा त्या ठिकाणी नक्कीच चांगला होत असतो. त्यामुळे आपण त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर कमीत कमी 10 दिवस या लिक्विड हिपावेज औषधाचा वापर त्यांच्यामध्ये करायचा आहे. या औषधामुळे त्यांची भूक वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचे पचन चांगले झालेले आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबतच त्यांच्या जी काही वजनाची वाढ आहे तर ती देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आपल्या गोठ्यामध्ये असणारे हे जे पशु आहेत यामध्ये आपले गाभण शेळ्या, मेंढ्या असू द्या किंवा दूध देणाऱ्या शेळ्या, मेंढ्या असू द्या, आपले मोठे बोकड असू द्या, लहान पिल्ले असू द्या, तर या सर्वांमध्ये आपण या हिपावेज लिक्विडचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांच्या वजनाची जी काही वाढ आहे तर ती चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी आपण त्यांना नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, आपण हे हिपावेज लिक्विड आपल्या शेळ्या, मेंढ्यांना किंवा बोकडांमध्ये वापरल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये असणारा जो काही थकवा आहे, अशक्तपणा आहे तर तो देखील कमी झालेला पाहायला मिळतो. आपले शेळी, मेंढी, बोकड जर आजारी असतील तर त्यामध्ये त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले असते तर त्या ठिकाणी सुद्धा या औषधाचा चांगला फायदा होतो. आपल्या शेळ्यांना, मेंढ्यांना, आपल्या बोकडांना त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस न येऊ देण्यासाठी, तणाव न येऊ देण्यासाठी सुद्धा अत्यंत चांगला फायदा या हिपावेज लिक्विडचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे आपण या औषधाचा वापर आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे
आणि त्यांच्यामध्ये त्यांची भूक पचन वाढवण्यासाठी, त्यांचे वजनाची वाढ करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा या औषधाचा त्या ठिकाणी नक्कीच हा देऊ शकतो. मित्रांनो, या हिपावेज लिक्विडचा डोस देताना त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये जर मोठ्या शेळ्या मेंढ्या असतील, मोठे बोकड असतील, तर त्यांच्यामध्ये आपण साधारणतः 10 ते 15 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या या पशूंना कमीत कमी 10 दिवस त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यामध्ये जर लहान करडं कोकरा असतील तर त्यांच्यामध्ये साधारणतः 5 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या हिपावेज लिक्विडचा वापर त्या ठिकाणी त्यांना करू शकतो आणि अत्यंत चांगले फायदे या औषधाचे त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, या हिपावेज लिक्विडचा वापर आपण जास्तीत जास्त 10 दिवसच त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये करायचा आहे. त्यानंतर मग मित्रांनो, आपण हे औषध जे आहे तर ते 20 दिवस पुन्हा गॅप द्यायचा आहे आणि परत पुढच्या महिन्यामध्ये 10 दिवस याप्रमाणे या हिपावेज लिक्विडचा वापर त्या ठिकाणी आपण आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये आपले जे काही पशु आहेत तर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, पहिले औषध आपण त्यांचे जंत निर्मूलन करून घ्यायचे, त्यानंतर हिपावेज लिक्विडचा वापर त्यांच्यामध्ये 10 दिवस करायचा आणि या हिपावेज लिक्विड सोबतच आपण हेस्टर या कंपनीच्या लिक्विड प्रोटीन सी या औषधाचा वापर सुद्धा आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये ज्या ठिकाणी त्यांना वजन वाढीसाठी आपल्याला अडचणी येत आहेत तर त्यांच्यामध्ये करायचं आहे. मित्रांनो, या प्रोटीन सी औषधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रोटीन्स दिलेले आहेत, प्रोपिलिन ग्लायकॉल आहे, विटॅमिन्स आहेत आणि मिनरल्स आहेत. यामध्ये आपल्याला रुमेन प्रोटेक्टेड प्रोटीन आहे. मित्रांनो, या प्रोटीन सी औषधामध्ये हे जे घटक आहेत तर यांच्यामुळे काय होते की आपल्या शेळ्यांना, मेंढ्यांना, आपल्या बोकडांना त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा राहते. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर ऊर्जा राहिली तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर ते हेल्दी राहतात, त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते, त्यांचे जे काही संपूर्ण शारीरिक जे काही क्रिया आहेत तर त्या सुरळीत त्या ठिकाणी होत असतात. त्यासोबतच यामध्ये आपल्याला जे काही प्रोटीन्स दिलेले आहेत तर यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ जी आहे, त्यांच्या स्नायूंची वाढ, हाडांची वाढ त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे ते लवकरात लवकर त्या ठिकाणी वजन वाढीसाठी आपल्याला फायदा देताना पाहायला मिळतात. त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन्स, काही मिनरल्स दिलेले आहेत. यामुळे त्यांच्या हाडं जी आहेत तर ती मजबूत होतात. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक असेल, पचन असेल तर या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या प्रोटीन सी औषधाचा त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण ज्या वेळेस या लिक्विड प्रोटीन सी आणि लिक्विड हिपावेज या औषधांचा वापर आपल्या शेळ्यांना, मेंढ्यांना, त्यांच्या पिल्लांना किंवा बोकडांना त्या ठिकाणी कराल, आपल्याला पहिल्या 10 दिवसामध्येच त्या ठिकाणी अत्यंत सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, प्रोटीन सी या औषधाचा वापर आपण आपल्या या पशूंमध्ये करताना त्यांच्यामध्ये कंटिन्यू सुद्धा या औषधाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो, जोपर्यंत आपल्याला शक्य आहे किंवा जोपर्यंत आपल्याला त्यांच्यामध्ये अपेक्षित बदल त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही, तोपर्यंत आपण या प्रोटीन सी औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. हे औषध जे आहे तर ते कंटिन्यू जरी आपण आपल्या पशूंमध्ये वापरले तरी त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही. उलट आपल्याला अत्यंत चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये या प्रोटीन सी औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, या प्रोटीन सी औषधाचा डोस देताना आपण आपल्या गोठ्यामध्ये जे काही मोठ्या शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये साधारणतः 20 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो. आपले मोठे बोकड असतील, शेळ्या मेंढ्या असतील यांच्यामध्ये 20 मिली आणि आपले जे काही लहान करडं कोकरा आहेत तर त्यांच्यामध्ये साधारणतः आपण 5 ते 10 मिली याप्रमाणे या लिक्विड प्रोटीन सीचा वापर त्या ठिकाणी आपण जर केला तर आपल्याला आपल्या या शेळ्यांचे, मेंढ्यांचे, बोकडांचे जे काही वजन आहे तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढलेले त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण जर खरेदी विक्रीचा व्यवसाय त्या ठिकाणी करत असाल तर आपल्याला या लिक्विड हिपावेज, लिक्विड प्रोटीन सी या औषधांचा वापर आपल्या या पशूंच्या आहारामध्ये करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये अत्यंत सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण जर शेळी मेंढी संगोपन करत आहात, आपल्याला त्यांचे वजन वाढवायचे आहे, भूक वाढवायची आहे, पचन वाढवायचे आहे, त्यांच्या त्वचेवरती चांगली चमक आणायची आहे किंवा त्यांना निरोगी ठेवायचे आहे, तर त्या ठिकाणी आपण या हिपावेज आणि प्रोटीन सी औषधाचा एकत्रित वापर त्या ठिकाणी करून पहा. आपल्याला 100% अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळी मेंढी संगोपन करणाऱ्या पशुपालकांसाठी त्यांच्या बोकडांचे वजन वाढवण्यासाठी, शेळ्यांचे, मेंढ्यांचे, पिल्लांचे वजन वाढवण्यासाठी
कुठल्या 2 औषधांचा वापर करायचा, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतील, तर आपण अवश्य या प्रोटीन सी हिपावेज लिक्विडचा वापर त्या ठिकाणी करून पहा. आपल्याला नक्कीच सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.